आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। नेचक्रॉस येथे 24 मे 2026 पासून राष्ट्रसंत गुणधर नंदी महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन। राज्यपाल, उपमुख्यमंत्रींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती। राष्ट्रसंत आचार्य श्री 108 गुणधर नंदी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात तसेच स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक वरूर, स्वस्तिश्री जिनसेना भट्टारक नांदणी आणि स्वस्तिश्री लक्ष्मी भट्टारक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिनांक 24 ते मंगळवारी दिनांक 26 मे दरम्यान श्री गुणधर तीर्थ समिती शमनीवाडी यांच्या वतीनं नेचफाटा चिकोडी मार्गावर विविध धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात जगातील प्रथमच उभारण्यात येणाऱ्या 151 फूट उंच भगवान पार्श्वनाथ यांच्या भव्य मूर्तीच्या भूमिशुद्धीकरण विधीसह श्री सरस्वती मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि AGM इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार असल्याची माहिती आचार्य श्री 108 गुणधर नंदी महाराज यांनी सोमवारी दिनांक 18 गुणधर तीर्थ येथे आयोजित बैठकीत दिली। या बैठकीत युवा नेते उत्तम पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत, बाबासाहेब खोत, सुदर्शन खोत, सुरेश खोत यांची प्रमुख उपस्थिती होती। माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत केलं। यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, हा परिसर जैन धर्मीय संत मुनींच्या जन्म व वास्तव्यामुळे पावन मानला जातो। राष्ट्रसंत 108 गुणधर नंदी महाराज यांच्या संकल्पनेमुळे या भागाला वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त होत आहे। येथे उभारली जाणारी 151 फूट उंच भगवान पार्श्वनाथांची मूर्ती परिसरासाठी अभिमानाचा विषय आहे। आचार्य श्री 108 गुणधर नंदी महाराज म्हणाले, नेचक्रॉस परिसरातील गुणधर तीर्थ शमनीवाडी येथे भारतात प्रथमच 151 फूट उंच भगवान पार्श्वनाथांची भव्य मूर्ती उभारली जात आहे। त्यासाठी भूमिशुद्धीकरण विधी तसेच श्री सरस्वती मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचबरोबर सर्वसामान्य व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सरकारी नियमानुसार AGM इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात येत आहे। हे ठिकाण एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून या 3 वर्षीय धार्मिक सोहळ्याचा लाभ चिकोडी व निपाणी परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। 24 मे रोजी सकाळी अभिषेक व नित्यपूजा, दुपारी वास्तुविधान तसेच सायंकाळी आरती व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी कमल निशी जैन चेन्नई, सौरभ दीपक अजमेर, नितीन गांधी, विजयकुमार पाटणी, राखी कोमल लोहडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। रात्री संगीतकार चंदन शेट व रघु दीक्षित यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या दिवशी विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी, माजी खासदार व जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश उकेरी, आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। दिनांक 25 मे रोजी सकाळी अभिषेक पूजा, भगवान पार्श्वनाथ विधान, श्री सरस्वती मूर्ती शुद्धीकरण विधी तर सायंकाळी प्राचार्यांचा सत्कार समारंभ होणार आहे। रात्री रघु दीक्षित यांच्या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होट्टरटी, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियांका जारकिहोळी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, युवा नेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले आदी मान्यवरांसह उपस्थित राहणार आहेत। दिनांक 26 मे रोजी सकाळी पूजा अभिषेक विधीनंतर सकाळी 9 वाजता AGM इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन तसेच श्री सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमास कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, BJPचे राष्ट्रीय महासचिव BL संतोष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। या बैठकीस कर्नाटक राज्य जैन असोसिएशन बेंगळूरचे संचालक श्री उत्तम पाटील, जयकुमार खोत, सुरेश खोत, विपुल चौगुले, भीमगोंडा पाटील, बाहुबली हनीमनाळे, कुमार वेंगुडे, अजित पारिसा खोत, अभय पट्टणकुडे आदी उपस्थित होते। जयकुमार खोत यांनी आभार मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಬೇಕು. ಎಜುಕೇಶನ್ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಸ್ಥಾನ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು.
ಈಗಿದ್ದಂಥ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಮ್ಗೆ ಬೈದ್ರಿ ಇನ್ನೊಂದು 5 ವರ್ಷ ನಂತರ ಅಮೆರಿಕದ ಮನುಷ್ಯ ಇಲ್ಲಿ ಬರುವಂಗೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇವರ ಜಗತ್ತಿನ ನಕ್ಷಾದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂತೇಳಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹುಟ್ಟಿದ ಊರ ಜಗತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಹುಟ್ಟಿದ ಊರು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜೈನ್ ಜಗತ್ತದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಒಂದು ಉಚ್ಚ ಶಿಖರ ಮುಟ್ಟಿದಂಥ ಆಚಾರ್ಯಗಳು ಇದೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ನೀವಿದ್ದಂಥ ಪಶ್ಚಿಮ ಸೈಡ್ ಇದೆ, ನಾವು ಕೂತಂಥ ಪಶ್ಚಿಮ ಸೈಡ್ದಲ್ಲಿ 3-4 ಕಿಲೋಮೀಟರ್ದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸಾಗರ್ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಪೂರ್ವ ಸೈಡ್ದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮರ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ 20 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆದರೆ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾನಂದ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಈ ಕಡೆ ದಕ್ಷಿಣ ಸೈಡ್ ಹೋದರೆ ದೇಶವಿಷನ್ ಹುಟ್ಟಿದರು. ಈ ಕಡೆ ಉತ್ತರ ಸೈಡ್ ಹೋದರೆ ಆಚಾರ್ಯ ಇದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಆದಿಸಾಗರ್ ಹುಟ್ಟಿದರು. ಆದಿಸಾಗರ್ ಹುಟ್ಟಿದರು. ಇವೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಚಾರ್ಯ, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಈ ಚಿನ್ಮಯ ಸಾಗರ ಹುಟ್ಟಿದರು. ಇವು ಏನಿದಾವಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ, ಅದ್ರ ಮಧ್ಯಂತರ ನಾವು ಹುಟ್ಟಿದರು ಸೆಂಟ್ರಲ್ದಾಗ ನಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ಇವೆಲ್ಲ ಊರುಗಳು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ, ಅಂದರೆ ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ಇನ್ನದವರೆಗೆ ಅಂಥ ಒಂದು ಶಿಲಾ ತನಕ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ, ಅಂಥ ಒಂದು ಶಿಲಾ ಸಿಕ್ಕಿದೆ 150 ಅಡಿ ಎತ್ತರವಾದ. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.